नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती। खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय। पावभाजीचा बेत होता, तर ह्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। नेहमीप्रमाणे टोमॅटो, कांदे, अद्रक, लसूण याची पेस्ट आपण घेणार आहोत। तसंच कुकरमध्ये सगळ्या भाज्या हळद मीठ टाकून शिजवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण पेस्टसाठीचं साहित्य बघितलेलंच आहे, लसूण, अद्रक, कोथिंबीर। त्यानंतर हे साहित्य आपण पेस्टसाठी वापरणार आहोत। तर त्या अगोदर शॅलो फ्राय करून घेतोय सगळं साहित्य आणि चवीपुरती मिरची त्यात घालत आहोत। फ्राय केल्यानंतर हे थोडं गार करून मगच मिक्सरमधून आपण वाटून घेणार आहोत। त्यानंतर अगोदर ज्या भाज्या काढल्या त्या छान स्मॅश करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर एका पॅनमध्ये आपण वाटाणे ते थोडेसे परतून घेतलेले आहेत। नंतर पॅनमध्ये तेल घालून फोडणी घालून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये जिरे मोहरी, त्यानंतर आपला जो वाटाणा होता तो, त्यानंतर आपली जी पेस्ट होती ती फ्राय करायला घेतलेली आहे। त्यानंतर मसाले घालून घेतले, हळद, तिखट, मीठ आणि सोबतच पावभाजी। म्हणजे ही पावभाजीच्या मसाल्याशिवाय ही पावभाजी खरं तर वाटतच नाही। त्याच्यामुळे आपण त्याच्यात पावभाजी मसालासुद्धा घालणार आहोत। हा पावभाजी मसाला घालून ही भाजी छान शिजू द्यायची आणि भाजी आवडीप्रमाणे किती घट्ट किंवा पातळ ठेवायची आपण आपल्यानुसार कन्सिस्टन्सी ठरवू शकतो। आणि तयार आहे आपली छान पावभाजी। ही पावसोबत तसंच गरम पोळीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता, छानच लागते। तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।